राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराच्या पायावर टोलची ट्रॉलीचे चाक घालणाऱ्यांना जाब विचारल्याच्या कारणावरून महिला पत्रकार व तिच्या मित्राला धक्काबुक्की करून महिलेला ढकलून देताना लज्जास्पद वर्तन करणाऱ्या त्रिताल ढोल पथकातील दोघांवर फरासखाना पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। याबाबत एका 20 वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी त्रिताल ढोल पथकाच्या दोघांवर गुन्हा दाखल केलाय। ही घटना 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास बुधवार चौकात घडली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या त्यांच्या मित्रासोबत विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करण्यासाठी आल्या असताना बुधवार चौक येथे त्रिताल ढोल ताशा पथकातील एका लोखंडी ट्रॉलीचे चाक त्यांच्या पायावर घातले। तेव्हा फिर्यादी यांनी विचारणा केली असता त्याने फिर्यादी यांना धक्काबुक्की करत त्यांच्या अंगाला स्पर्श करत त्यांना ढकलून देऊन लज्जास्पद कृत्य केले। त्यावर फिर्यादी बरोबर असलेल्या मित्राने विचारणा केल्यावर दुसऱ्या तरुणाने त्याला ढकलून देऊन त्याचा चष्मा फोडून नुकसान केले। शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। पोलिसांनी दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत।